गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील शिंदेसेनेच्या मेळाव्यात शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असे बॅनर झळकलेत। आजचा संपूर्ण मेळावा याच मुद्द्याभोवती गाजण्याची शक्यता आहे। दरम्यान त्याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांनी। पाहूया। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन एका विशेष कारणामुळे चर्चेत आहे, तो म्हणजे ठाकरे सेनेचे पुन्हा एकदा 6 खासदार हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सध्या गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मोठा मेळावा होणार आहे। संध्याकाळी हा मेळावा होणार आहे। मात्र त्यापूर्वी जी चर्चा रंगली आहे ती म्हणजे या परिसरामध्ये लावण्यात आलेल्या बॅनरची। मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, कधीच नाही, अशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांचं जे वाक्य होतं ते या बॅनरवरती लावण्यात आलं आणि हेच वाक्य सध्या चर्चेचं कारण ठरलंय। कारण की याच वाक्याभोवती आजचा मेळावा होण्याची शक्यता आहे। शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही यावरतीच आज जे काही भाषणं आहेत ती होण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे जे काही 6 फुटीर खासदार आहेत ठाकरे सेनेचे त्यांच्याकडून लोकसभा अध्यक्षांना जे पत्र दिले, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पत्रामध्ये आणि त्याआधी झालेल्या ठरावामध्ये शिवसेनेचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होऊ शकतं अशा पद्धतीचा जो काही त्यांनी होऊ शकते ही शक्यता वर्तवली आणि त्यामुळेच आम्ही शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहोत असं कारण त्यामध्ये दिल्याचं म्हटलं जातंय। मात्र आजच्या या मेळाव्यामध्ये जे काही फुटीर खासदार आहेत त्यांचा पक्षप्रवेश हा तरी होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे नेमकं कशा पद्धतीने पुढील घडामोडी घडतात या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। कॅमेरा पर्सन राकेश सह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, गोरेगाव।